शहरातील शासकीय रुग्णालयाच्या अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णवाहिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक जखमी रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून खड्डेमय रस्त्यावरून नेत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध केला। रुग्णालयातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे रुग्णांच्या वेदनांमध्ये अधिक भर पडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। यावेळी शासकीय रुग्णालय प्रशासन तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सिव्हिल हॉस्पिटलचा या पालकमंत्री आणि आमदार खासदारांचं करायचं काय? या पालकमंत्री आमदार खासदारांचं करायचं काय? सिव्हिल मधील अंतर्गत रस्ते झालेच पाहिजे, सिव्हिल मधील अंतर्गत रस्ते झालेच पाहिजे। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सुरक्षित आणि सुलभ सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून सर्व खड्डे बुजवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते श्याम कदम यांनी रुग्णालय प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली। छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाल्या कारणाने आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्या कारणामुळे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि स्थानिक आमदार खासदार पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांची जी समस्या होती, जो त्यांना त्रास सहन करत होता, त्याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एका रुग्णाला जी अवस्था आहे, म्हणजे त्यांना जो त्रास होतो ते पालकमंत्री असू दे किंवा प्रशासनाला निदर्शनास आणण्यासाठी आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे।